मैं इंग्लिश इम्प्रूव करना चाहता था और मुझे ये जगह मिली। हमारे शहर में मुझे एक अमेजिंग जगह मिली। इसकी एंट्री देखो, ओशो और बुद्धा के पोर्ट्रेट्स के साथ। ऊपर ये बड़ा सा साइन देखो, क्लियर मैसेज, इंग्लिश स्पीकिंग क्लासेस। हमारी इंग्लिश क्लास में हर दिन एक नया एडवेंचर होता है। सर हमसे क्वेश्चंस पूछते हैं, सब मिलके जवाब देते हैं। कभी where do you live तो कभी what do you work। और हाँ, हाउ मेनी ब्रदर्स आर यू का भी आंसर देते हैं। इतना मजा आता है पढ़ने में, क्लास लगती ही नहीं। नो रिस्क नो स्टोरी। आज मुझे इन ज्ञानी व्यक्ति ने जिंदगी के 4 बड़े राज बताए। पहला, एजुकेशनल सेक्टर में शुद्धिकरण यानी शिक्षा में सुधार। दूसरा, आध्यात्मिक क्षेत्र में शुद्धिकरण, अपनी रूह को साफ करना। म्हणजेच चांगल्या मित्रांची आणि चांगल्या लोकांची संगती, म्हणजेच चांगल्या मित्रांची आणि चांगल्या लोकांची संगती केली पाहिजे। संगती सुद्धा महत्वाची आहे। केलं? चांगल्या मित्रांची संगती, लोकांची संगती, मित्रांची संगती सुद्धा महत्वाची आहे। 2 गोष्टी झाल्या, तर तिसरी गोष्ट पहा। तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या सवयीकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे। लिहा, लक्ष दिलं पाहिजे। लिहिलं, तुमच्या सवयीकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे। थोडासा फास्ट आहे बेटा। निसर्ग नियमाप्रमाणे आपण वाईट गोष्टीत, लक्षात घ्या, निसर्ग नियमाप्रमाणे आपण वाईट गोष्टीत लोभामुळे लवकर गुंतून जातो। निसर्ग नियमाप्रमाणे आपण वाईट गोष्टीत लोभामुळे, कशामुळे? लोभामुळे लवकर गुंतून जातो। कारण की आपल्या मनावर, लिहा बराबर, कारण की आपल्या मनावर नियंत्रण नसते। आपल्या मनावर नियंत्रण नसते। म्हणूनच आतापासूनच आपल्या मनाला नियंत्रित केलं पाहिजे। म्हणूनच आपल्या मनाला आपण नियंत्रित केलं पाहिजे। मनाला नियंत्रित केलं पाहिजे। चौथी गोष्ट आहे सहनशीलता। अत्यंत महत्वाची गोष्ट आहे। चौथी गोष्ट सहनशीलता, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे बेटा। कारण की तुमच्या मनावर तर तुम्ही जीवनभर क्षुल्लक अशा छोट्या छोट्या गोष्टी, कारण की तुमच्या मनावर संयम नसेल तर तुम्ही जीवनभर क्षुल्लक अशा छोट्या छोट्या गोष्टी आणि वस्तू मध्येच तुमचं लक्ष जाईल। म्हणजे छोट्या वस्तू तुम्ही संग्रहित करत राहा। तुम्ही जीवनभर क्षुल्लक, पुन्हा रिपीट करतोय, संयम नसेल तर तुम्ही, म्हणजे तुमच्या मनावर संयम नसेल तर तुम्ही जीवनभर क्षुल्लक अशा छोट्या छोट्या गोष्टी आणि वस्तू संग्रहित करत राहाल, ज्यामुळे छोट्या गोष्टी संग्रहित करताल, ज्यामुळे तुम्हाला सर्वश्रेष्ठ अशा आत्मज्ञानाची आणि आत्मबलाची, समोर दिले चला बेटा थोडं सोडून टाकायचं। ज्यामुळे तुम्हाला सर्वश्रेष्ठ अशा आत्मज्ञानाची, आत्मबलाची प्राप्ती होणार नाही।
प्राप्ती होणार नाही. सर्वश्रेष्ठ आत्मज्ञानाची आत्मज्ञानाची आणि आत्मबलाची प्राप्ती होणार नाही, म्हणजेच तुमचं आत्मबल वाढणार नाही. आता पाचवी गोष्ट अशी आहे, शेवटची आहे, शेवटची. आता पाचवी गोष्ट आहे समाधान. समाधान, समाधान. वो गैस का लीकेज होना है, इधर दिमाग का लीकेज होना है. तो लक्ष्य है इकडे, हमारे दिमाग को लीकेज नहीं होने देना. गैस सुधारने वाले बहुत सारे मिलेंगे, हाल लिहायचे नहीं तुम्हाला, ये लिखने वाली बात नहीं. समाधान, पाचवी वस्तू है समाधान. समाधान, पाचवी गोष्ट समाधान. तुम्हाला सहज लक्षात ठेवा, जर तुम्ही तर तुम्हाला वरील 4 गोष्टी लक्षात घ्या, पुन्हा रिपीट करून देतो की आता पाचवी गोष्ट जी आहे समाधान आहे. जर तुम्ही वरील 4 गोष्टी आत्मसात केल्यास, वरील 4 गोष्टी आत्मसात केल्यास, किती 4 गोष्टी आत्मसात केल्या, तर पाचवी जी गोष्ट आहे ते तुम्हाला समाधान सहज मिळू शकेल. 4 गोष्टी आत्मसात केल्यास, 4 गोष्टी आत्मसात केल्यास आणि सडरीपूर म्हणजे षड्विकारी वृत्ती, सडरीपूर म्हणजे षड्विकारी वृत्ती जी आहे त्याच्यावर तुम्ही नियंत्रण केल्यास पूर्णपणे तुम्ही सडरीपूर म्हणजे षड्विकारी वृत्ती माणसामध्ये निसर्गतः त्याच्यावर तुम्ही नियंत्रण केल्यास किंवा मिळवलं तर तुम्हाला पाचवी जी गोष्ट आहे कोणती समाधानाची, ते समाधानी वृत्ती तुमच्यामध्ये निर्माण होईल. समाधानी निर्माण होईल आणि समाधान माणसाला निर्माण झालं, माणूस शांत राहिला तर तेच वामनराव पैनं म्हटलेलं आहे, शांती सुखाचा राजमार्ग आहे समाधान. तर तुम्हाला लिहायचे आहे पाचवी गोष्ट समाधान तुम्हाला सहज मिळेल, ज्यामुळे या समोरचे ज्यामुळे परमानंदाची, ज्यामुळे तुम्हाला परमानंदाची, शांती सुखाची, परमानंदाचा आणि शांती सुखाचा, ज्यामुळे तुम्हाला खरा आनंद घेता येईल, म्हणजे तुम्हाला खरं ज्ञान प्राप्त करता येईल. माणूस सुखी होण्यासाठी ज्ञान प्राप्त करतो, तर हे ज्ञान तुम्हाला प्राप्त करता येईल. तर लक्षात ठेवायचं आहे, हा मेडिटेशन क्लास जो आहे त्यात मेडिटेशनच्या पहिले तुम्हाला इंग्रजीचा अर्धा घंट्याचा, त्याच्याही पहिले सुरुवातीला इंग्रजीच्या शिकवलेल्या गोष्टीवरती अर्ध्या घंट्याची टेस्ट पण घेण्यात आलेली आहे. तर पहिले तुमची 2 प्रकारची टेस्ट, इकडे शब्दांची घेतली होती, त्याच्यानंतर मोठ्या वाक्यांची इंटरॅगेटिव्हवरची टेस्ट घेतलेली, त्याच्यानंतर पुन्हा अजून हे समोरचे 25 वाक्य इंटरॅगेटिव्हचे जे प्रश्न विचारणार आहेत ते शिकवलेले आहे आणि त्याच्यानंतर हा जो पेज आहे हा शिकवलेला आहे. तर 2 मिनिटाचा हा पेज आहे, परंतु तुम्हाला मी प्रत्यक्षात लिहून दिलेला आहे हळूवार आरामात. पुन्हा एकदा समजलं नसेल तर तुम्ही लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या जीवनाला सुंदर आकार तुम्हाला द्यायचा आहे, ज्यामुळे तुम्हाला जीवनाची गोडी, आनंद, परमानंद घेता येईल. यासाठी तुमच्यावर संस्कार होणं गरजेचं आहे. हे संस्कार तुमच्यावर आई वडिलांकडून आणि गुरु शिक्षकांकडून होतात. यासोबतच तुम्ही सुसंगती केली पाहिजे, म्हणजे चांगल्या मित्रांची आणि चांगल्या लोकांची संगती सुद्धा महत्वाची आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या सवयीकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. निसर्ग नियमाप्रमाणे आपण वाईट गोष्टीत लोभामुळे लवकर गुंतून जातो, कारण की आपल्या मनावर नियंत्रण नसते. म्हणूनच आतापासून तुम्ही मनाला नियंत्रित करा. 4थी गोष्ट आहे सहनशीलता. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की तुमच्या मनावर संयम नसेल तर तुम्ही जीवनभर सुल्लक गोष्टीत अशा आणि छोट्या छोट्या वस्तू संग्रहित करण्याकडेच राहाल आणि करत राहाल, ज्यामुळे तुम्हाला सर्वश्रेष्ठ आत्मज्ञानाची, आत्मबलाची प्राप्ती होणार नाही. आणि आता शेवटची म्हणजे 5वी गोष्ट आहे समाधान. जर तुम्ही वरील 4 गोष्टीत
म्हणजे वरच्या 4 गोष्टी तुम्ही आत्मसात केल्या आणि सडरी वृत्ती जी आहे त्याच्यावर तुम्ही पूर्णपणे नियंत्रण केल्यास मिळवल्यास 5वी गोष्ट जी आहे समाधान ते तुम्हाला सहज प्राप्त होईल, ज्यामुळे तुम्हाला परमानंदाचा शांती सुखाचा खरा आनंद घेता येईल. म्हणजे तुम्हाला एक दुसऱ्यांसोबत संवाद साधताना म्हणजे एखाद्याची माहिती मिळविण्यासाठी लक्ष द्या बरोबर, एखाद्या गोष्टीची माहिती मिळविण्यासाठी काही चौकशी करण्यासाठी कसे प्रश्न विचारले जातात त्याची या चार्टवरती 100 वाक्ये संग्रहित केलेले आहेत आणि ते जे तुम्ही लर्न केलं तुमचं कॉन्फिडन्स वाढणार आहे. तर मी सुरुवात करतो आहे. पहिल्या प्रश्नापासून कोणी विचारतात व्हॉट्स युअर नेम, व्हॉट्स युअर फादर्स नेम, व्हॉट्स युअर सरनेम, वेअर डू यू लिव्ह. म्हणजे तुम्हाला समजते आहे इंग्रजीचा प्रश्न. ठीक आहे, सगळेच 100 वाक्य समजून घ्यायचे, जे नाही येतील ते घरी जाऊन लर्न करायचे. ठीक आहे. वेअर डू यू वर्क, हाऊ मेनी ब्रदर्स आर यू, हाऊ मेनी ब्रदर्स आर यू. एकाच अर्थाचे आहे, हाऊ मेनी ब्रदर्स आर यू आणि हाऊ मेनी ब्रदर्स हॅव यू. तुला किती भाऊ आहेत ना तुम्ही किती भाऊ आहात. ठीक आहे. हा, हाऊ मेनी ब्रदर्स आर यू, हाऊ मेनी ब्रदर्स हॅव यू, हाऊ ओल्ड आर यू, हाऊ टॉल आर यू, हाऊ मच डू यू वे, व्हॉट्स युअर बर्थडे, ऑन विच डेट वर यू बॉर्न, हाऊ डू यू गो टू स्कूल, डू यू गो बाय कार और बाय बस, when do you go to school, when is your school over every day, do you like the city life, why don't you live in your village, don't you like to live in the countryside, when do you go to bed, when do you sleep, when do you wake up, when do you get up, what's your monthly salary, when are you going to retire, have you applied for voluntary retirement, why did you cancel your plan of going abroad, haven't you any chance of getting a better job than this one. असं तुम्हाला देखील मी जसं बोलतो आहे कम्प्लीट वाक्य तसं बोलता आलं पाहिजे. haven't you any chance of getting a better job than this one. यापेक्षा अधिक आहे का मिळण्याची तुम्हाला संधी नाही का. मी काय म्हटलं स्वास्तिक बोलून दाखव बेटा इंग्रजीचं वाक्य. haven't you any chance of getting a better job than this one. कोण बोलून दाखवेल सांगा. haven't you any chance of getting a better job than this one. What are you suffering from? तुला काय त्रास होत आहे. त्रास होत आहे वाक्याने सांगितलं म्हणून डोंट वरी. What else you? तुला काय त्रास होत आहे. Aren't you feeling well? नाही वाटत बरं. Haven't you yet consulted your family doctor? तुम्ही अद्याप सल्ला घेतलेला नाही का. तब्येत खराब आहे डॉक्टराकडे जायला पाहिजे की नाही. Can you take a decision in this matter? Who can prevent you from taking a decision in this matter? Where are you coming from? Are you going to join our team? Is he going to accompany you to Germany? Why didn't you attend yesterday's meeting? Are you unwell? Is that man your colleague? Don't you know him at all? What is your father? Are you satisfied with what you get? Have you been to America? What is the population of this city? Which of these pens is yours? Which sport are you particularly interested in? Which medium do you prefer, English or Marathi?
इंग्रजी की मराठी व्हॉट आर यू वरीड अबाउट तुला कशाची काळजी आहे? विच कॉलेज डू यू अटेंड तू कोणत्या महाविद्यालयात जातोस? 50 झाले. समोरचे पण सांगतो बेटा. व्हॉट आर युअर क्वालिफिकेशन तुझी शैक्षणिक पात्रता काय आहे? व्हॉट इज युअर मदर टंग तुझी मातृभाषा काय आहे? डू यू नो उर्दू तुला उर्दू येते का? कॅन यू स्पीक द फ्रेंच लँग्वेज तुला फ्रेंच भाषा बोलता येते का? विच इज द बेटर एक्सरसाइज व्हेन यू आर स्विमिंग हमने की कौन है? व्हॉट इज रॉंग विथ दॅट मशीन या यंत्रात काय बिघड आहे? इज दिस मशीन इन वर्किंग ऑर्डर आर यू गोइंग टू अपियर फॉर दॅट एक्झामिनेशन मस्ट यू गो टुडे आर यू अफ्रेड ऑफ डार्कनेस इज इट नेसेसरी फॉर why were those students absent yesterday why are the children shouting are you qualified for that post how far is Nehru planetarium from here what kind of a man is he what is your complaint against him why don't you lodge a complaint against your quarrelsome neighbor did she complain about the food in that hotel why do you hate that person are you acquainted with that man do you know her does she know you how long have you been living in Maharashtra since when has he been working in that factory is this your car is this car yours whose car is that whose books are these are these your books how much sugar do you take in tea who doesn't understand that passage why don't you work hard to achieve your goal how can you account for his usual can you sing well नहीं आता है कोई बात नहीं लेकिन वो देखा नहीं can you sing well तो आकेशला बोललो मी ना हा आता सांगा in which book have you read such things where did you find his books for whom are you working so hard what do you know about such matters why are you trying to mollify his anger are you angry with me are you angry with me चला what do you mean तुझ्या म्हणण्याचा what steps are being taken to improve the condition what happened when you opposed him what do you want from me याच्या व्यतिरिक्त माझ्याकडून काय हवं आहे तुम्हाला ज्या ज्या गोष्टी शिकवतो त्याच्या व्यतिरिक्त हाऊ आर यू गोइंग टू पास युअर टाइम हिअर हाऊ शुड दिस हॅव बीन डन दिस कुडंट हॅव बीन डन विदाउट युअर हेल्प आय कुडंट हॅव डन दिस विदाउट युअर हेल्प 100 सेंटेन्सेस कंप्लीट झालेले आहेत आता तुम्ही म्हणाल की सर एवढा फास्ट तुम्ही कसे वाचता हे कंप्लीट मला पाठांतर झालेलं आहे त्याच्यामुळे एक नजर टाकली पूर्ण वाक्य एक नजर कशाला ग्रुपमध्ये पाठवल्यानंतर खूप लोकांना पसंत पडले ते रस्त्यावर येणारे आपल्याकडे जाणार त्यांना तर थांबून विचारलं की आम्ही अंशुलची आमच्यासाठी विद्यार्थी आहे पहा मला सांगायचं आहे की आता त्या फील्डमध्ये गेलेच नसते तर त्या सरांनी म्हटलं असतं की हा आम्ही शिकवलेलं आहे किती मोठा गर्व आहे काय तर ते समृद्धीनं 6व्या वर्गापासून टीचिंग फील्ड मध्ये येऊन 10वीत असताना 10वीच्या वर्गाला शिकवलं त्याच्यामुळे तिला
5-10 लाख खर्च करण्याची आणि मोठमोठ्या लाखो रुपयाच्या ट्युशन क्लासमध्ये पाठवण्याची गरज लागली नाही. स्वतः 5-7 हजाराचा PW म्हणजे अलग पाडण्याच्या क्लासमध्ये 1 वर्षाच्या गॅपमध्येच ते नीटची परीक्षा पास करून डायरेक्ट GMC ला गेली. आणि ते कुठं? कोल्हापूर. जो सेंटर पाहिजे होता तो सेंटर तिला मिळाला. पहिला सेंटर सांगली, तिथं मिळाला. समजला का? त्याच्यानंतर कॅन्सल केलं तिला. त्याच्यापेक्षा चांगला पाहिजे कोल्हापूर, तिथे सिलेक्ट झाली. गोव्याला लागूनच कोल्हापूर आहे. शाहू महाराज जबरदस्त. सगळ्यात जास्त टुरिस्ट स्पॉट कुठे आहेत? कोल्हापूरला. गव्हर्नमेंट हॉस्टेल आहे, बाजूलाच मस्त जंगल आहे, मोरं पाहायला मिळतात, जंगली प्राणी पाहायला मिळतात. समजला का? शानदार आहे. मला हे सांगायचं आहे की आज मी घर विकलं असतं तरी MBBS ला गेले नसते पोरं. कुठचा पैसा आणला असता? घराचा पैसा कमी पडला असता. समजलं का? प्रायव्हेटमध्ये सध्या BSc नर्सिंगचे 6-6 लाख रुपये घेऊन झालेला आहे. आणि हा BA MBBS जो आहे, BAMS जो आहे त्याचे 5-6 लाख वर्षाचे, तर 4 वर्षाचे झाले किती? जवळपास 20-25 लाख. समजला? आणि 25 लाख तर घराची किंमतही नाही आहे. बरोबर आहे. आज हा जो खर्च आहे, 5 लक्षात ठेव. बरोबर. तुम्हाला दिमागाचा वापर केला तर जास्त पैशाची नसेल काय करण्याची गरज नाहीये. इतक्या कमी खर्चामध्ये 5-50 हजारामध्ये आता ते MBBS आणि BAMS करत आहेत. समजला का? तुम्हालाही करता येईल तसं. गरीबातला गरीब मुलगा शिकू शकते. याच्यासाठी हा मेडिटेशन क्लास मल्टीपर्पज तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवणार आहे. तर ठीक आहे, ही माहिती तुम्हाला याच्यासाठी दिलेली आहे की तुमचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे आणि या फील्डमध्ये येणारे जे विद्यार्थी असतील त्यांना कठीण परिश्रम करता यायला पाहिजे. हार्ड वर्क गिव्स अस द प्राइज ऑफ सक्सेस इज हार्ड वर्क. ठीक आहे. सो सोसायटी ग्रुप ऑल दैट glitter is not gold. Beauty is only skin deep. A bird in hand is worth 2 in the bush. A bad workman blame it too. Barking dog seldom bite. Cut your coat according to your cloth. The child is father of the man. For drowning man catches at a straw. Every house has its skeleton. The hand that draws the cattle rules of the world. पुन्हा रिपीट करतो आहे. The hand that draws the cattle rules of the world. He whom God stares safely. It's no use crying or screaming. It takes two to make a quarrel. 15 थॉट्स दिलेले आहेत. हे देखील 105 विचार आहेत. लर्न करा. मस्त तुम्हाला जीवनभर साथ देणारे आहेत. लॉंग लिव्ह सोल्जर अँड नॉलेज नेव्हर गोइंग इवन. But true winner is one who wins the heart of people. सच्चा विजय होता है जो लोगों को दिल को जीतता है. True education is building up character and understanding of duty. अच्छी शिक्षा चरित्र बोध और कर्तव्य बोध पर है. सच्ची शिक्षा चरित्र बोध और कर्तव्य निर्माण और चरित्र बोध होते हैं. और ट्रू विनर इज वन तशा प्रकारचा ट्रू एज्युकेशन इज बिल्डिंग ऑफ कॅरेक्टर अँड अंडरस्टँडिंग ऑफ ड्युटी. अशा प्रकारचे संपूर्ण जीवन तुम्हाला घडविणारे 105 सुविचार जर तुम्ही लर्न केल्या तर ते जीवनभर तुम्हाला साथ देतील. धन संपत्ती, रिश्ते नाते, हे सद्गुण जे आहेत मित्रमंडळी, हे आज आहेत उद्या नाही आहेत, परंतु ज्ञान नॉलेज नेवर ये कभी बेकार जाने वाला नहीं है. और ये मेडिटेशन के माध्यम से तुम्हें आज इंग्लिश में जो कॉन्फिडेंस आपका बढ़ रहा है, आज इंग्लिश स्कूल में जाने वाले बच्चों को भी वो दिखाई नहीं देता. सारी सारी बेसिक नहीं आती. कितना पैसा खर्चा कर लेते हैं, नहीं क्या? तो ये ऑल इंडिया में हमारे क्लास की जरूरत है कि नहीं? चलो.